नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण TCS व IPS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षेकरिता मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह यावर अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, प्रत्येक प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे आहे व तुम्हाला मी या व्हिडिओच्या शेवटला एक बोनस देणार आहोत, ते पण एकदम फ्रीमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया। बघा, प्रश्न क्रमांक 1 बघा, निसर्ग कवी म्हणून कोणास ओळखले जाते? तर बघा मित्रांनो, ऑप्शन आहे नाधो महानोर, प्र के यात्रे, गोपाळ नरहर नातू की बहिणाबाई चौधरी। सांगा मित्रांनो। तर बघा मित्रांनो, निसर्ग कवी म्हणून नाधो महानोर यांना ओळखले जाते। चला समोर बघूया। तर बघा, राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरवले तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला, ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? तर बघा, ऑप्शन आहे संयुक्त वाक्य, केवल वाक्य, संकेतार्थी वाक्य की मिश्र वाक्य। बघा, राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरवले तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला। तर मित्रांनो, काय जेव्हा राजांनी म्हणजे काय जेव्हा तेव्हा, ज्याही वाक्यामध्ये मित्रांनो जेव्हा तेव्हा असेल, आता इथे मित्रांनो जेव्हा दिलेलं नाही तरी पण तुम्हाला जेव्हा इथं घेता येईल। बघा, जेव्हा राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरवले तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला, म्हणजेच काय जेव्हा तेव्हा असेल मित्रांनो तर वाक्यामध्ये ते असतं मिश्र वाक्य, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असेल। समोर बघूया। अचेतन शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर बघा, अचेतन म्हणजे काय, आपल्याला समानार्थी बघायचा आहे मित्रांनो, विरुद्धार्थी नाही। अचेतन म्हणजे काय, चेतना नसलेला। तर खाली ऑप्शन बघा, चैतन्यरहित, विनाशी, अजरामर, सजीव। बघा, चैतन्यरहित म्हणजे काय, रहित म्हणजे काय नसलेला, तर काय अचेतन, म्हणजे पर्याय क्रमांक 1। अचेतन म्हणजेच काय तर चैतन्यरहित। चला समोर बघूया। तर बघा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा। तुटवता, तुटवडा म्हणजे काय, आपल्याला माहित आहे अन्नाचा काय पडतो, तुटवडा पडतो कधी कधी, आपण त्याला काय म्हणतो विरुद्धार्थी, काय म्हणणार मित्रांनो, विपुलता। विपुलताच्या विरुद्धार्थी काय होईल, तुटवडा। विपुलता म्हणजे काय, भरपूर प्रमाणात, बरोबर। चला समोर बघूया। तर बघा, रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। तर बघा, इथं ऑप्शन दिला मित्रांनो, सकर्मक आणि अकर्मक किंवा दोन्हीही। बघा, आपल्याला हे बघायचं आहे सकर्मक आहे की अकर्मक आहे। तर बघा, वाक्यामध्ये जर मित्रांनो कर्म असेल तर ते सकर्मक असेल व कर्म नसेल तर अकर्मक, बरोबर। तर बघा, मोडणारा कोण, तर राम। काय मोडले, शिवधनुष्य। मित्रांनो, यामध्ये कर्म आहे शिवधनुष्य, बरोबर, त्यामुळे काय सकर्मक आहे। जर यामध्ये कर्म नसेल मित्रांनो तर असतं अकर्मक, पर्याय क्रमांक 1। समोर जाऊया। व्याकरणदृष्ट्या बरोबर असलेला शब्द ओळखा। बघा, औपचारिक, तीर्थस्वरूप, दीपक, मनस्थिती। बघा मित्रांनो, कोणता बरोबर आहे, व्याकरणदृष्ट्या बघायचं मित्रांनो, म्हणजे यामध्ये आपल्याला वेलांटी उकार सर्व काही बघावे लागेल। तर बघा, औपचारिक मित्रांनो चुकीचं आहे। तर बघा, तीर्थस्वरूप हे एकदम अतिशय बरोबर आहे मित्रांनो। औपचारिकची वेलांटी इकडं पाहिजे मित्रांनो, र पहिले वेलांटी पाहिजे, त्यामुळे हा चुकला आहे। तीर्थस्वरूप मित्रांनो बरोबर आहे। जर तुम्हाला मित्रांनो अजूनही माहीत नसेल की कोणती वेलांटी किंवा कोणता उकार द्यायचा, यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला आहे, ते म्हणजे शुद्ध व अशुद्ध शब्द कसे ओळखायचे। तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, तुम्हाला पूर्ण कल्पना येईल की नेमकी वेलांटी पहिली लावावी की दुसरी लावावी, यामध्ये आपण पूर्ण सांगितलं आहे। समोर बघूया। प्रश्न रिपीट झाला मित्रांनो, दुसरा बघू आपण। तर बघा, खालील शब्दामधून मुलगी या शब्दासाठी पर्यायी शब्द निवडा। बघा, कोणता राहील, मुलगी। मुलगी म्हणजे नंदन का, तर नाही। मुलगी म्हणजे स्त्री का मित्रांनो, स्त्री पण नाही। तर मुलगी म्हणजे काय, तनुजा, बरोबर। आणि तनुज म्हणजे मित्रांनो मुलगा, हे पण लक्षात ठेवा। तनुजा म्हणजे काय, मुलगा, मुलगी, पर्याय क्रमांक 3। समोर बघूया। बघा, खालील पर्यायामधून
जोड शब्द ओळखा. तर बघा पर्याय ओढाताण, अवजड, अनाचार, वरीलपैकी नाही. तर बघा तुम्हाला वाटेल हे जोड शब्द तिन्ही पण नाही, परंतु मित्रांनो उत्तर याचं ओढाताण. याचं कारण म्हणजे मित्रांनो बघा, जोड शब्द म्हणजे काय मित्रांनो, अगोदर तुम्ही हे लक्षात घ्या. जोड शब्द म्हणजे काय मित्रांनो, ज्यामधून दोन शब्द मिळून एक शब्द बनला आहे त्याला म्हणतात जोड शब्द. बघा ओढाताण, बघा ओढ प्लस ताण म्हणजे काय, ओढणे आणि ताणणे या दोन्ही मिळून शब्द बनला आहे मित्रांनो ओढाताण, त्यामुळे हे काय झाला जोड शब्द. बाकी बघा अवजड, अनाचार हे फक्त सिंगल शब्द आहे मित्रांनो, त्यामुळे हे काय आहे साधे शब्द आहे. ओढाताण काय जोड शब्द. तर पर्याय क्रमांक 1. समोर बघूया. अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा अभिनिवेश म्हणजे काय, बघा प्रवेश, जोर, अभिमान, अभिनय. तर बघा मित्रांनो अभिनिवेश म्हणजे मित्रांनो जोर. पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा, लिहून घ्या मित्रांनो. नंतर बघा किरण चपाती खातो या वाक्याचे रीती भूतकाळी वाक्य कोणते आहे. तर आपल्याला रीती भूतकाळ बघायचं आहे. तर बघा मित्रांनो कोणता असेल रीती भूतकाळ. किरण चपाती खात असतो हे होईल का, तर नाही. किरण चपाती खात जाईल हे पण नाही. किरण चपाती खात असे, बघा खात असे म्हणजे काय भूतकाळामध्ये, आणि असे असे म्हणजे काय रीती. तर बघा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. समोर बघूया. धाव, नृत्य, हास्य या नामांचा प्रकार ओळखा. बघा सामान्य नाम, विशेष नाम, धर्मीवाचक नाम, भाववाचक नाम. मित्रांनो बघा हास्य एक भावना आहे, बरोबर, ज्याला आपण हात लावू शकत नाही अशा मित्रांनो, असे असतं मित्रांनो भाववाचक नाम. तर काय पर्याय क्रमांक 4. समोर बघूया. मित्रांनो मी उत्तर द्यायच्या अगोदर तुमच्या मनात उत्तर तयार राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, मी उत्तर सांगायच्या अगोदर तुम्हाला उत्तर क्लिक झालं पाहिजे, यालाच म्हणतात अभ्यास. तर आता बघा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे हा अभंग कोणाचा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत बहिणाबाई. तर बघा हा अभंग आहे मित्रांनो संत तुकाराम महाराजांचा. लिहून घ्या वाटल्यास. समोर बघूया. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे. तर बघा मित्रांनो अयोग्य म्हणजे काय, चुकीचा पर्याय निवडायचा आपल्याला, अयोग्य. तर बघा त्याने आपली चूक कबूल केली, करणारा कोण तो, त्याला प्रत्यय का नाही, मग कर्त्याला प्रत्यय का आहे, ने म्हणजे कर्मणी प्रयोग, हे बरोबर आहे मित्रांनो. शिपायाने चोरास पकडले, पकडणारा कोण शिपाई, काय कोणास पकडले चोरास, दोघालाही प्रत्यय आहे, कर्त्याला प्रत्यय आणि कर्माला प्रत्यय, काय भावे प्रयोग बरोबर आहे. तू गाणे गातो, काय गाणारा कोण तो, याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो काय सकर्मक कर्तृप्रयोग आहे, बरोबर. पण बघा विद्यार्थी बसतो, सकर्मक कर्तृप्रयोग आहे का, विद्यार्थी बसतो बरोबर आहे, यामध्ये कुठलंही कर्म नाही, त्यामुळे काय आहे हे चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. आपल्याला मित्रांनो अयोग्य ओळखायला सांगितलं आहे, योग्य नाही. लक्षात ठेवा, प्रश्न मित्रांनो बरोबर वाचत जा, यामुळे तुमचे मार्क जाऊ शकतात अयोग्य आणि योग्यमध्येच. समोर बघूया. अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा. बघा आजी नातवासाठी स्वेटर विणते, तर मित्रांनो अधोरेखित केलेला शब्द आहे मित्रांनो विणते. तर बघा काय होईल, शिवणे होईल का, नाही. जोडणे होईल का, नाही. कळवणे होईल का, नाही. तर काय विणणे, विणण्याचं काय होईल मित्रांनो मूळ रूप विणते, बरोबर. चला समोर बघूया. भक्तासाठी पंढरपूरला विठ्ठल 28 युगे विटेवर उभा आहे, या वाक्यातील विशेषण ओळखा. बघा मित्रांनो कोण उभा आहे, पंढरपूरला विठ्ठल. कुठे उभा आहे मित्रांनो, बघा आपल्याला काय ओळखायचं आहे, विशेषण ओळखायचं आहे. तर बघा उभा राहणारा कोण आहे मित्रांनो, विठ्ठल, बरोबर. विठ्ठल काय मित्रांनो नाम. कुठं उभा, बघा काय राहील मित्रांनो विशेषण 28, बरोबर. चला समोर बघूया. खालील कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात.
बघा म्हणजे मित्रांनो एकवचनात पण रूप बदलत नाही आणि अनेक वचनात सुद्धा रूप बदलत नाही असं आपल्याला बघायचं आहे. तर पहा माता, पाणी, शाळा, शत्रू. बघा माता होते का अनेक वचन माताचं माताच असते, पाणी पाणीचं पाणीच असते मित्रांनो, शाळा शाळाच असते, शत्रू शत्रूच असते. तर समोर बघूया आपण. सासू काय असते मित्रांनो, सासवा. म्हैस म्हैस. गळू. बघा आपल्याला जर मित्रांनो पूर्ण ऑप्शन येत नसेल तर तुम्हाला जे माहीत आहे त्यामधून बघायचं. तर बघा सासूचं काय असतं, मग सासवा काय मित्रांनो मग वचनात बदलते, सारखी जाते का नाही, तर ऑप्शन क्रमांक 2 कडला. दादा, भाषण, दही, जाऊ. भाषाचं काय, जाऊ, जावा. हे काय हे पण मित्रांनो बदलते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 पण नाही. दृष्टी, लोणी, सोने, रताळे. बघा एक रताळा आणि एक रताळे हे पण चुकीचं आहे, म्हणजे काय पर्याय क्रमांक 1. माता, पाणी, शाळा, शत्रू. मित्रांनो हे चारही पर्यायामध्ये बघा हे दोन्ही वचनात रूपे एकच असतात, त्यामुळे काय पर्याय क्रमांक 1. समोर बघा अमर्याद शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. अमर्याद म्हणजे काय, तर बघा हुताशन, आबाळ, अमित, अवकाश. काय असेल मित्रांनो, अमर्याद म्हणजेच काय तर अमित. पर्याय क्रमांक 3. चला समोर बघूया. वचन विचारानुसार चुकीची जोडी कोणती आहे ते सांगा. बघा भाषण, भाषणे, पिशवी, पिशवे, चूल, चुली, पान, पाने. बघा मित्रांनो चुकीची ओळख सांगा विचारली आपल्याला. भाषण, भाषणे मित्रांनो एकदम बरोबर आहे. चूल, चुली पण बरोबर आहे. पान, पाणी सुद्धा बरोबर आहे. तर काय पिशवी, पिशवी होते का मित्रांनो, नाही. पिशवी, पिशव्या. बरोबर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे.